हप्ते घेतात साहेबांचं नाही सगळ्यांना तुम्ही ना नोटीस द्या कायदेशीर. आम्ही ना साहेबच नोटीस देऊ. नाही मग तुम्ही उचलायला येता आम्हाला साहेब साहेब बोलताना साहेबांना ठीक आहे मी साहेबांशी बोलतो पण आता त्याचा काटा सोडा. साहेबांना सांगा का विशाल जाधव नगरसेवक आले होते त्यांनी असा विषय बोलला तर आम्ही त्यांना अर्ज देतो आणि सगळ्या फेरीवाल्यांना घेऊन येतो साहेबांकडे. एकतर स्थानिक लोक असतील इथले त्यांना सर्टिफाईड करून जागा द्या मग पावत्या घेऊ नका. मग तुम्ही पावत्या जर इलिगल करतोय धंदा मग इलिगलची तुम्ही पावती पण घेता आणि परत त्याचा तोडायला पण येता. फेरीवाल्यांना घेऊन येतो साहेबांची मिटिंग करतो साहेबांना आम्ही सूचना देतो त्यांना एकतर तुम्ही चांगली जागा अवेलेबल करून द्या एक फेरीवाला झोन बनवून द्या. तुम्ही डबल पावती घेता तर इलिगल गोष्टीची तुम्हाला पावती पण घेता. ज्या गोष्टीला बँकेत अकाउंट जात नाही पैसे त्या गोष्टीची जीएसटी लागते. कसली जीएसटी लागते? ज्याला हप्ता भेटतो त्याला काय नाही, ज्याला हप्ता नाही भेटला त्याची गाडी उचलतात. त्यांच्या गाड्यांचे लोक पण हप्ते घेतात. तिकडे हप्ते माफिया पण आहेत ते हप्ते पण घेतात. ते सगळे बंद झाले पाहिजे. आता रस्त्यावर इकडे अख्ख्या दुनियेला ट्रॅफिक लागते तोच त्रास होतो जनतेला. तेव्हा महापालिकेला दिसत नाही पण या गरीब माणसाने एक गाडी कुठे लागली तर तिकडे दिसते. सुद्धा याच्यावर नियोजन करून बसते. कारण मला माहिती आहे तुम्ही पण चांगलं काम करता कारण तुमचा रिपोर्ट मी मागे बघितलाय का तुम्ही सगळे हे केलं तर त्याला माझा पण विरोध आहे. पण आपण व्यवस्थित त्यांच्यासाठी पण काहीतरी नियोजन करू. आता हप्ते मागायला लोक येतात त्यांना तुम्ही स्वतः हप्ते पण देता सांगून ठेवतो. महापालिकेला मी आता निरोप दिलाय ते लोक स्ट्रिक्टचे पण स्ट्रिक्ट झालेत. ते लोक रात्री तुमचं 9 वाजेपर्यंत जेव्हा असतात तोपर्यंत तुम्ही बंद ठेवता आणि 9 नंतर परत गाड्या लागतात. तशा लागल्या तर महापालिका येऊन तोडेल तेव्हा मग आमच्यासारखे कोणाच तुमची मदत करू शकणार नाही. म्हणून तुम्ही पण कायदा पाळा. महापालिकेला पण आम्ही कायदेशीर चालायला सांगतो.